पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सुयोग राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक आलेत. झेल ड्रॉप. सुयोग सुद्धा आले होते आणि अशा रिलिंग कॅचेस तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. एकाच्या हातातून सुटल्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक ज्यावेळी येतो. आता झेल सुटलाय. जालिंदरला जीवदान मिळाले 0 या धावसंख्येवर तो आता 1 वरती बॅटिंग करतोय. 5 षटकांची मॅच. जयदुर्गा जय भोले चषक कोलिवली 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. BTC लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र बंटी पाटील स्ट्राईक एंडला येत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये बंटी पाटील हे नाव चर्चेत राहिलेले. मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, अनेक स्पर्धांमध्ये बंटी पाटीलने चांगली बॅटिंग केलेली आहे. आज या स्पर्धेचा पहिलाच सामना ते खेळत आहेत आणि शेड्यूल टीम फारसं लांब गाव नाही आहेत. दोन्ही गावं बाजूबाजूची आहेत. 2 धावा मिळत आहेत. सुशांत आले होते. लॉंगॉनला आविष्कार होते. सुशांतकडे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि 2 धावा लगेचच धावून घेतल्यात बंटीने. रनआउटची धोका होता. मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा धोका पत्करावा लागतो. धावसंख्या 3. चांगला बॉल होता. सुयोगकडे वेग प्रचंड आहे. मकर संग्रह ट्रॉफी आपण आता जी स्पर्धा पाहिली संपन्न झाली तिथेही त्याने फायपर पूर्ण केला होता. 5 विकेट एकाच मॅचमध्ये सुयोगने घेतले होते. त्यामुळे व्हेरिएशन चांगले अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो आणि नेहमीच फलंदांना शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याने केलेलं आहे सुयोग. हाही चांगला बॉल होता. एष्ट्यांच्या मागे बघा भरत पाटील तुम्ही बांधत. पिता पुत्राची जोडी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टिरक्षक आपण पाहिलं तर सुयोग गोलंदाजी करतायत. पिताश्री त्यांचे यष्टिरक्षक आहेत. सातत्याने त्यांचं मार्गदर्शन भरत पाटील सातत्याने त्याला मार्गदर्शन देत असतात आपल्या मुलाला. एक्झॅक्टली तुला कशा प्रकारे गोलंदाजी करायला. आता सुयोग सध्या हे नाव भरपूर चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. बॅकफुटला गेले. जागा बनवायची होती. चांगली फिल्डिंग आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. काही धावा सेव्ह केल्यात. 4च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुयोगच्या माध्यमातून. समस्त ग्रामस्थ मंडळ कोलिवली आयोजित जयदुर्गा जय भोले चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. विभागात नेहमीच चर्चेत असणारं नाव म्हणजे विश्वनाथ शेठ भोईर साहेब. दुसऱ्यांदा आमदारपदी ते विराजमान झाले. सातत्याने नागरिकांच्या संपर्कात ते असतात. जयवंत भोईर साहेबांचा मी उल्लेख करेल. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसिव्ह असतात आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात 4 धावा आल्यात. आविष्कार पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 5 षटकांची मॅच. पहिलीच मॅच. यानंतर गोलिवली आणि चिकनगर दुसरी मॅच असेल. दोन्ही टीमने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. याच विभागातील एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल चिकनगर. फुल टॉस बॉल होता. कव्हरच्या दिशेने पाठवलाय मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पाहायला नक्कीच थोडीशी दुखापत आहे. त्यामुळे मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. आणि पहिला धक्का लागत असताना मालेगाव टीमला. प्रथम पारितोषिक आपण आपले सर्वांचे लाडके आमदार विजयदादा भोईर असतील. द्वितीय पारितोषिक आपण अरविंद शेठ भंडारी उद्योगपती. मालिकावीर सायकल तुम्ही पाहतात विकी शेठ पाटील गांधारी. मालिकावीर चषक तुम्ही पाहतात रतन कारभारी स्वर्गीय विशाल श्रीकांत कारुक यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज व बॅट व चषक तुम्ही पाहतात अतिश कारभारी
विके स्पोर्ट यांच्याकडनं सामनावीर तुम्ही पाहताय स्वर्गीय काशीनाथ गणा कारभारी यांच्या स्मरणार्थ रोहिदास काशीनाथ कारभारी यांचकडून या स्पर्धेसाठी आपण संपूर्ण चेंडू तुम्ही पाहतायत अनिल कारभारी व सूरज कारभारी. पाण्याची व्यवस्था या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते कृष्णा भंडारी व सुरेश भंडारी. फायनल मॅचसाठी आपण पाहतो 12व्या खेळाडूसाठी कूलर यशवंत शेठ कारभारी गांधारी यांच्याकडनं दत्ता शेठ लोखंडे यांच्याकडनं सुद्धा शालची व्यवस्था या स्पर्धेत करण्याने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहिलं. तर ड्रीम डेव्हलपर्स बेस्ट विशेष श्रेष्ठ डेव्हलपर्स वर्धमान टावर्स सीजन ग्रीन डेव्हलपर्स जेवण बाळाराम भोईर नगरसेवक प्रभुनाथ आत्माराम भोईर. आविष्कारचा हा बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता. एकच धाव मिळेल. स्वर्गीय बाळूशेठ गावडे यांच्या स्मरणार्थ हर्षद गावडे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य संदीप शेठ भंडारी माउंटी देर शॉप राजू चौधरी संजय माताजी सुपर मार्केट रुपेश भंडारी महेश भंडारी नितेश भंडारी शिवाजी कारभारी किशोर मेयर प्रकाश कारभारी रतन कारभारी प्रदीप भंडारी राजू भोईर त्रिमूर्ती ग्रुप सुमित शेठ भोईर रोहित शेठ कारभारी संकेत शेठ पाटील या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अमित कारभारी असेल सुनील शेठ खारूक संजय शेठ कारभारी गांधारी सतीश शेठ भोईर सुधीर शेठ कारभारी संजय कारभारी कोलिवली कैलास कारभारी कैलास लोखंडे आणि नरेंद्र पवार साहेब माजी आमदार या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. आविष्कारचा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी होती आणि त्या गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येत असताना बालेगाव टीमसाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वरती तुम्हाला पाहायला मिळते. आविष्कारच्या विरोधात हा रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आलाय तो अजय कोळीच्या बॅटमधून. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत अजय कोळी. आविष्कार राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आविष्कार चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू कधी तो पलटवार करेल. पालेगावच्या स्पर्धेत सुद्धा सुयोग आविष्कार जबरदस्त खेळ राहिला होता. सुपर 8 मॅच मध्ये संघ पराभूत झाला. आविष्कार राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र हा ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी हा गोलंदाजाला दंडित केला ते व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अकरा धावा दापलकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी विशेष आपण पाहिलं ड्रीम डेव्हलपर्स मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. चौकार लागल्यानंतर कमबॅक चांगला झालाय. दिनेश मात्र येत आहेत मात्र थोडेसे उशिरा आलेत. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये काय बॅटिंग केली उत्तर शिव विरुद्ध अक्षरशः मॅच दिनेश मात्रेने ती खेचून आणली शेड्यूल संघासाठी. मात्र आज दिनेश थोडेसे उशिरा आलेत. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे एक धाव इथे मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे सरकते ती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा दापलकरती. पुढची मॅच चिकनगर विरुद्ध गोलेवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन षटकात 12 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुयोग दुसऱ्या स्पेल मध्ये. सुयोग पाटीलला तुम्ही पाहतायत. दोन षटकात 12 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकाच एंडने ही स्पर्धा खेळवली जाते त्यामुळे कदाचित चर्चा सुरू आहे. चला जास्त वेळ घेऊ नका.
वीर बजरंग शिरडोन टीम, कारण की जरी आज पहिला सामना आहे, पहिला दिवस स्पर्धेचा, आपण थोडंसं लेट आहोत, म्हणजे तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन षटकात 12 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सुयोग भरत पाटील. सुयोग गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. अकू टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतच नाहीयेत बालेगावचे फलंदाज. तर मिळाले असत्या, डीप मधनं ॲक्युरेट फेकी बऱ्याच वेळा येत नाही. तेरा धावा धापालकावती लागलेत. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना बालेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत. एक रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त बीमरसाठी, त्याचा वापर तुम्ही 15 सेकंदाच्या आत करू शकता. बीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते रोहन तरेल त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. हा फलंदाज बाद. बंटीला माघारी परतावं लागेल. सुयोगच्या खात्यामध्ये विकेट. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये बालेगाव टीमला लागणारा हा दुसरा धक्का. 13 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. पिता पुत्राची जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि यष्टरक्षक भरत पाटील यांनी एक चांगला झेल टिपलाय. सुपुत्र गोलंदाजी करतायत. पिताश्री एक चांगला झेल टिपतायत. हे खूप कमी वेळा टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता तेजसला तुम्ही पाहतायत. सुयोग गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. चांगला बॉल आहे. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये वीर बजरंग शिरडोन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भरत पाटील यांनी पुरस्कृत केलेला टी शर्ट 5557 हा लकी नंबर आहे त्यांच्या. तुम्ही गाडीचाही नंबर पहा, टू व्हीलरचा नंबर पहा, हाच नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला सिक्सर आलाय. तेजसच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 19 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ज्या षटकाराची नितांत गरज होती बालेगाव टीमला. 6-7 वर्ष गेले मागे गेले तर बालेगाव हे नाव भरपूर चर्चेत आहे. आता टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आविष्कार कडनं झाली चूक. एकच धाव मिळेल. थ्रो फेकी खराब आहे. झेल सोपा सुटलाय. सर्व काही घडले मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा झालेत. 20 धावा धापालकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक एंडला अजय येत आहेत. अजय कोळी. 2 गडी बाद. 20 मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. कंपल्सरी चेसिंग नाहीये, लक्षात घ्या. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. पुन्हा झेल आहे. मागच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले मात्र फलंदाज वेगळा आहे. अगोदर तेजस होता, त्याचा झेल सुटला आणि आता अजय कोळीचा झेल आविष्कारने टिपलाय. 20 वरती तिसरा धक्का बालेगाव टीमला.
सेनेचा वाघ आला ना विश्वनाथ भोईर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. चिकनगर आणि गोलवली दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज भरत पाटील. फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 21. 4थं षटक प्रगती पथावर आहे. भरतला तुम्ही पाहतायत, लेजंड क्रिकेटर भरत पाटील. 21 धावा दापल कधी लागल्यात बालेगाव संघाच्या. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा लागल्यात धावपलकावरती. आता मात्र षटकार आलाय महेशच्या बॅट मधून, तेजसच्या बॅट मधून एक षटकार तुम्ही पाहिला. शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आता फलंदाज महेश कोळीच्या बॅट मधून. तेहतीस धावा झाल्यात. 4थं षटक सुरू झाले आणि धावा यायला आता सुरुवात झाली आहे. 33 धावा झाल्यात. महेशलाही माहिती आहे धावांची आता नितांत गरज आहे बालेगाव टीमला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 33 धावा. फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं, एक सिंगल मिळेल. चौतीस धावा झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोलवली आणि चिकनगर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 35. पॉवर प्ले मध्ये 2 षटकात फक्त 12 होत्या. त्यानंतर पलटवार चांगला केलाय बालेगाव टीमने. आई फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथेही 2 मिळतील. 37. 4थं षटक प्रगतीपथ असताना 37 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होईल. तेजसला माघारी परतावं लागेल. अरविंद भंडारी यांचे विशेष सहकारी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट विशेष ड्रीम डेव्हलपर्स यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. विश्वजी भोईर साहेब असतील, जयवंतजी भोईर साहेब असतील. 4 षटकात 37 धावा झाल्यात आणि शेवटचा षटक घेऊन ते गोलंदाज ऋषाल मात्रे. खाडी चषक मध्ये बेस्ट बॉलर ची बाईक ज्या गोलंदाने पटकावली होती तो ऋषाल मात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 षटकात 37 धावा झाल्यात.
तर सुशांत कॉल दिला नाहीये, सुयोगने कॉल दिला नाहीये, झेल झाला असता कदाचित. 2 धावाही मिळालेत. सुरुवातीला सुशांत धावले होते, त्यामुळे सुयोगला असं वाटलं, पुन्हा सुशांत थांबले, सुयोग थोडेसे लांब राहिले, 2 धावा मिळाल्या. एकोणचाळीस धावा झालेत. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र तितकीच दर्जेदार फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. .41 41 धावा झाल्या. तिसऱ्या मॅच मध्ये आयरे विरुद्ध नेजे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मध्ये या अगोदर गोलवली आणि चिकनगर कॅप्टन उपस्थित राहायचे. या ओव्हर नंतर टॉस होईल. फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. दोन धावा मिळतील. 43-43 4 गडी बाद 43. प्रथम बॅटिंग करत असताना बालेगाव संघ टॉस गमावल्यानंतर तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. त्रेचाळीस धावा झालेले आहेत. जयदुर्गा जय भोले चषक कोलिवली 2025 पहिलीच मॅच. 43 धावा आतापर्यंत झालेले आहेत. पंकज बॅटिंग करण्यासाठी आलेत. पुढची मॅच गोलवली विरुद्ध चिकनगर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फेअर डिलिव्हरी. त्रेचाळीस धावा झालेले आहेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 43 वरती 4 विकेट गेलेत. वरती 4 शेवटचं षटक प्रगती पथावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथे मात्र क्लीन बोल्ड झालेत फलंदाज. फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि 43 वरती 5वा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बालेगाव टीमला. जो तो म्हणतोय विश्वनाथ भोईर साहेब आमदार हवा. 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 43 वरती 5वा. महेश फक्त चेंडूकडे पाहत राहिले. ऋषाल मात्रे कधी लेग ब्रेक टाकतात, कधी चेंडू वेगाने टाकतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. अपोजिट टीमचा गोलंदाज एक्झॅक्टली काय करतोय. 43 वरती 5 गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल गोलवली विरुद्ध चिकनगर. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत, मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील तिथे आहेत. आणि बघा किती थ्रो फेकी चांगली. रनआउट. धावा झालेत त्या बाळेगाव संघाच्या 44. 6 गडी बाद आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वीर बजरंग शिडून टीमला. संदीप भंडारी यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. संदीप भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची मॅच. फक्त एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल भीमरसाठी, लक्षात घ्या. कोलवली आणि चिकनगर. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मेल. गोलवली संघ टॉस विने. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे मॅच टाय झाली. सर्वोच्च विकेट, त्यानंतर टॉस पाहिला जाईल. कारण ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि गोलवली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅचमध्ये. त्यांच्या अपोजिट संघ तुम्ही पाहिला तर चिकनगर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जय दुर्गा जय भोले चषक कोलिवली 2025 या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक दिगेश मात्रे, नरेश कारभारी, सोमनाथ कारभारी आणि संपूर्ण जय दुर्गा जय भोले क्रिकेट संघ कोलिवली आणि ग्रामस्थ मंडळ कोलिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आणि दुसऱ्या मॅचचाही टॉस झाल्यानंतर पहिल्या मॅचमध्ये 44 धावा केल्यात, 6 विकेट गमावल्यात. 45 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. तो वीर बजरंग शिडून टीमला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकले आपण जाणवत. आजच्या दिवसात प्रथमच योगेश यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद नितीन दादा. तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बाळेगाव संघ सुरुवातीला थोडंसं अडचणीत होता, त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचे संघर्षाचे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल. तेजस असतील, महेश असतील, खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली आणि एक फायटिंग सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली धावसंख्येवर 44 धावसंख्या आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं. खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणता येईल बाळेगाव संघाकडून, कारण की सुरुवातीला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर शेवटच्या फलंदाजाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. तर 45 धावसंख्येचं लक्ष कशा प्रकारे गाठलं जाईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला प्रार्थना करतोय. स्पर्धा सुरू होतीये. कुठल्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये. स्पर्धा खूप चांगल्या प्रकारच्या पार पडो. तसेच कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ देऊ नकोस अशी प्रार्थना करतोय. तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तसेच गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन या स्पर्धेला आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत. स्पर्धा आपण पाहतायत जय दुर्गा जय भोले चषकचं हे पर्व. समस्त मंडळ कोळिवलीच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. बेस्ट विशेष ड्रीम डेव्हलपर्स प्रोप्रायटर अरविंद नकुल भंडारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू गोलंदाज पंकज सज्ज होत आहेत. सलामीसाठी फलंदाज आविष्कार पाटील. गेम प्ले केलं जातं. लेट्स प्ले. पहिला चेंडू शफल झाले होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चांगल्या प्रकारची लाईन पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. आविष्कार जरूर सफल झाले होते, परंतु लाईन खूप चांगल्या प्रकारची हाताळली पंकजने. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन. डीपमध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. या बेल्लेस फुलर लेनचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट डीपमध्ये चेंडू चाललाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त एकच धाव.
अशा इथे मात्र अकाउंट ओपन केलं जातंय संघाचं आणि वैयक्तिक देखील एका धावेने आयुष्कार पाटीलच्या बॅटमधून हा सुयोग. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचा. चेंडू जमिनीला चाटत पुसत पहिला चौकार येतो सुयोगच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचा फटका ते सुयोगच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जमिनीला चाटत पुसत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस चेंडू पडल्यानंतर चेंडू उसळी मात्र कमी घेतली आणि या चौकाराचा इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना पंकजने पहिला हादरा बसवलाय बाळेगाव संघाला. सुयोग बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 नितीन पाटील येतोय. खूप चांगल्या प्रकारचा प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना गोलंदाज पंकज. यावेळेस चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर. थोडस इथे मात्र कन्फ्युजन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या कडून आणि त्याचं प्रायचित्त इथे मात्र 4 धावाने 1 बाउन्स वर ड्रॉप 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. जजमेंट इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकला. खूप चांगल्या प्रकारचा चान्स इथे मात्र उपलब्ध होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत एक टप्प्याचा वेट करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. नक्कीच चेंडूचा वेट करत राहिले. नक्कीच अपेक्षा होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की कॅच पर्यंत पोहोचायला पाहिजे होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक स्वतःच जजमेंट तिथं पडताळणी केली आणि चेंडूचा वेट करत राहिले आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन बोर्ड 11 लॉस ऑफ 1 विकेट 11 धावसंख्या पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्यामध्ये एक गडी बाद पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु थोड्याशा चुका जरूर झाल्यात. पंकजने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती क्षेत्ररक्षणाच्या चुकांमुळे एक चौकार देखील पाहायला मिळाला आपल्याला. झेलची संधी जरूर होती. नवीन गोलंदाज कन्नव येतोय. सलामीचा एक मात्र फलंदाज आविष्कार पाटील क्रीजवर आहे. सेकंड पॉवर प्लेचं हे षटक कन्नव. फुलर लेनचा चेंडू होता. पंचांकडे जरूर आशेच्या नजरेने पाहिलं गेलंय. रिव्ह्यू उपलब्ध आहे. रिव्ह्यूच्या माध्यमाने पाहिलं जाईल. चेंडूची हाईट फॅक्टर डिमर चेंडूसाठी मागणी केली आहे फलंदाज आविष्कार पाटीलने. BTCच्या माध्यमाने आपण हे निर्णय थर्ड अंपायरच्या माध्यमाने पाहूयात.
आमचे आयोजक दिगेश म्हात्रे, प्रशांत कारभारी तसेच निखिल लोखंडे जोडले गेलेत. फेअर डिलिव्हरी आहे. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळले. फुलर लेनचा चेंडू जरूर होता. स्टान्स चेंज केलं होतं. ऑन साईडला फेकून द्यायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार आणि नो चेंडू आहे. बीमर चेंडू. पहिल्या चेंडूवर जरूर अपील झाली होती बीमरसाठी परंतु फेअर डिलिव्हरी देण्यात आली थर्ड अंपायर करून. त्याच्यानंतर पुन्हा मात्र आता बचावले गेले नाही आहेत गोलंदाज. बीमर चेंडूने दंडित केलं गेलंय कन्नौला. अशा प्रकारे या चेंडूवर 5 धावा येत आहेत आणि पुढील चेंडू फ्रीच्या माध्यमाने खेळून काढील आविष्कार पाटील. यावेळेस फ्रीचा फायदा घेता आलं नाहीये. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चुकीची फेकी. चुकीच्या फेकीचा फायदा इथे मात्र घेत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. आविष्कार पाटील आणि नितीन पाटील कडून खूप चांगल्या प्रकारची 4थी धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अशा प्रकारे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. फ्री हिटचा चेंडू होता आणि धावचितची ज्या चेंडूवर संधी असते ती प्राप्त देखील झाली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाळेगाव संघाला परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचं आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक चौका आविष्कार पाटीलच्या बॅटमधून. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा. थँक्यू डिजे. खूप चांगल्या प्रकारचं संगीत. इथे मात्र ड्रीम डेव्हलपर्सचे प्रॉपरायटर अरुण शेठ भंडारी यांचं सातत्याने या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्याच नियोजनाखाली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे खूप चांगल्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा कट शॉट पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न नसेल. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. डीप मध्ये जाऊन सुद्धा चेंडू फक्त आणि फक्त 1 धावेवर समाधान इथं मानावं लागतंय. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये आविष्कार पाटील आणि नितीन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कन्नौ थोडंसं महागडा ठरतोय. वारंवार सातत्याने त्याच्याकडून फुलर लेनचे चेंडू पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदा आविष्कार पाटीलने योग्य रीतीने घेतलाय. पाहूया नितीन पाटील कशा प्रकारे बरसतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत पोहोचतात. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पोहोचतोय 25 या आकड्यावर. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे.
थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. खूप सारा वेळ मला वाटतं या षटकामध्ये घेतलाय. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ पाहायला मिळतोय. 45 जर्सी प्रदान केलेला कनव, 45 नंबर बोललं तर हिटमॅन रोहित शर्माचं टी शर्ट. या बल्ले चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली कमी घेतली. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. फेकी इथे पाहू शकताय. थोडंसं हाईट त्या फेकीमध्ये होते परंतु गॅदर केलंय गोलंदाजाने कनव. अशा प्रकारे दुसरं षटक इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. कन्नौजच्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 16 धावा आल्या. थोडासा महागडा ठरलाय. आता तर समीकरणाचा विचार केला गेलं तर 3 षटक अजूनही शिल्लक म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18चं समीकरण. 18 चेंडू आणि 18चं समीकरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळते परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टींना वाव दिलं जात नाही. खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिलं तर रंग बदलणारे सामने आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूमध्ये 1 धाव असलेला सामना देखील आपण त्याचा रिझल्ट वेगळ्या पद्धतीचा पाहिला आहे. तसेच 1 ओव्हरमध्ये 36 धावा असणारा सामना देखील त्याचा रिझल्ट आपण बदलताना पाहिला आहे. अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात, वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. पंकज स्वतःसाठी दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी म्हणता येईल. थोडंसं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नव्हती पंकज यांना. तोच पंकज तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. सलामीचा एक मात्र फलंदाज आविष्कार पाटील एक हाती किल्ला लढवतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील अनोखी शैली आहे. इनसाइड आउटचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी पाहू शकता. इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन पाटील आणि आविष्कार पाटील सातत्याने खूप चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. खूप चांगल्या प्रकारचे एकेरी दुहेरी धावा त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे समीकरण खूप चांगल्या प्रकारे एक स्कोरिंग आपल्याला वारंवार पाहायला मिळते. दिनेश जाधव एक चांगले स्कोरर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टप्पा घेतोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव आविष्कार पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. त्याला माहीत आहे हातात मात्र समीकरण सोपं आहे त्यामुळे जास्त रिस्क घेत नाहीये. बॉटम हँडचा वापर तिथे पाहायला मिळतोय आविष्कार पाटीलकडून. हलक्या हाताने चेंडूला गॅपमध्ये ढकलण्याचं काम तो करतोय. यावेळेस कॅच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. पाहूया चेंडू शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाने ट्राय जरूर केलं होतं परंतु चेंडू थांबला नाहीये आणि 4 धावा. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. आई माझी पैसली गो, या मन काढ ना मला. आई माझी पैसली गो, या मन काढ ना मला. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने मात्र आता समीकरण खुल्लं होतोय. 15 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आविष्कार पाटील. सलामीचा एक मात्र फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. यावेळेस चेंडू हवेत. नो मॅन्स मध्ये चेंडू टप्पा घेतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सहज रीतीने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फळ पुढे जातोय 37 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची गरज. चिकनगर संघ इथे उपस्थित होतोय. 2 दिवस अगोदर त्यांची प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावर पार पडली. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा
यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असतील, परंतु प्रयत्न तिथे अपुरे पडले. चेंडू जमिनीला चाटत पुसत शेवटच्या क्षणाला 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. 4 धावसंख्येची गरज, 13 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. आपटी दिली होती चेंडूला, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळला नाहीये आणि अशा प्रकारे षटक समाप्त होतं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. अजूनही 2 षटक शिल्लक. 12 चेंडू आणि 6 धावसंख्येचे समीकरण. 12 चेंडू 4 धावा. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र आविष्कार पाटील, सलामीचा फलंदाज. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ येत आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा फटका होता. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल टिपली गेली आहे. कडी बाद होतोय नितीन पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा आहे जनतेचा पाठी राखा. तुमच्या डोल्याने तुम्हीच पारखा आहे जनतेचा पाठी राखा. नेता शोधून मिळणार नाही आपल्या विश्वनाथाला सारखा. नेता शोधून मिळणार नाही आपल्या विश्वनाथ दादा सारखा. शोधून मिळणार नाही. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुशाल म्हात्रे येत आहेत. समीकरण इथं सोपं आहे. 4 धावसंख्येची गरज. मोठा फटका. MS धोनी स्टाईल सामना फिनिश. रुशाल म्हात्रेच्या बॅटमधून हा विजयाचा षटकार. अशा प्रकारे संघ निर्णय काय घेतला असेल त्याची अंमलबजावणी करा लगेच. गोलंदाजी चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल, लक्षात घ्या. वीर बजरंग शिरडून. त्यामुळे शिरडून संघ आपण कुठेही जायचं नाहीये, लक्षात घ्या. यातून विजेता संघाने शिरडून मध्ये लगेचच मॅच होईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घोषित करायचे लगेच. आविष्कार पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. तर या आविष्कार मॅन ऑफ द मॅच. चला गोलुली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल, लक्षात घ्या. शिरडून आणि यातून विजेता संघ. महेश कारभारी साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची. महेश कारभारी. गोलुली संघ टॉस विनय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
महेश करवारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण आविष्कारला मॅन ऑफ द मॅच देतो, ज्यांनी या मॅच मध्ये 26 रन केलेत. त्यामुळे शेड्यूल संघ आपण कुठे जायचं नाहीये. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असतील, लक्षात घ्या. हा सामना 5 षटकांचा आहे. चिकनगर संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करेल या मॅच मध्ये. गोलोली संघाने नाणेफेकी जिंकली.